नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डिसेंबर 2024 महिन्यातील भविष्य भाकीत, राजकीय सामाजिक घडामोडी, नवीन मंत्रिमंडळ, जम्बो मंत्रिमंडळ असेल, भाग 2। धार्मिक स्थळे, व्यक्तींवर हल्ले, जातीयवाद उफाळण्याची शक्यता, शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ, भ्रष्टाचार व बनावट तेजीची शक्यता, घटक मित्र पक्षांच्या वाढत्या संख्येमुळे जम्बो मंत्रिमंडळाची स्थापना, धार्मिक पार्श्वभूमी असणाऱ्या पक्षाला पुन्हा सत्ता स्थापनेची संधी। 31 डिसेंबरच्या अमांत कुंडलीमध्ये वृश्चिक लग्न उदित होत असून धनु राशीत पूर्वाषाढा नक्षत्रात अमावस्या येत आहे। लग्नात बुध, चतुर्थात शुक्र शनी, सप्तमात गुरु, पंचमात राहू नेपच्यून व भाग्यस्थानात मंगळ अशी ग्रहस्थिती आहे। दशमेश रवी धनु राशीत दशमाच्या शुभयोगात असून अमावस्या सुद्धा धनु राशीत होत असल्यामुळे, तसेच राशाधिपती गुरु केंद्रस्थानी दशमाच्या दशमात असल्यामुळे भाजप सेना धार्मिक पार्श्वभूमी असणाऱ्या पक्षाचे सरकार सत्तेमध्ये परत येईल। नवीन सरकार बहुमताने व स्थिर सरकार सत्तेवर येईल। नवीन मुख्यमंत्री धार्मिक नावाचा असू शकेल। देवेंद्र, एकनाथ यासारख्या धार्मिक नाव असणाऱ्या व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील। नवीन मंत्रिमंडळात जम्बो मंत्रिमंडळ असेल। प्रमुख पक्ष व घटक पक्षांना सरकारमध्ये सामील करताना मोठ्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल। घटक मित्र पक्षांना महत्वाची खाती द्यावी लागतील। बुध गुरु प्रतियोगामुळे सरकारमध्ये छोट्या पक्षांची व अपक्षांची संख्या मोठी असेल। या योगामुळे मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता राहील। वाहन, उंची वस्त्र व अलंकार, सोने चांदी, वाहन, चैनीच्या वस्तू यांच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढतील। लेखक, साहित्यिक, कलाकार यांच्यासाठी हा काळ उत्तम राहील। शनी शुक्र योगामुळे हवेतील गारठा वाढेल। मोठी थंडी या काळात पडण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी बर्फवृष्टी होण्याची देखील शक्यता राहील। या काळात मंगळ प्लुटो प्रतियोग होत असल्यामुळे धार्मिक जातीय वादविवाद वाढतील। जातीय आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता राहील। या योगामुळे धार्मिक स्थळे, मंदिरे व धार्मिक व्यक्ती यांच्यावर हल्ले होतील। या योगामुळे शेजारील राष्ट्रांमध्ये हिंसा, स्फोटक घटना किंवा सत्तांतर होण्याची शक्यता असून जनता बंड करेल। बंद, निदर्शने यातून मोठी हिंसा होण्याची शक्यता वाटते। सप्तम भावाजवळ हर्षल असल्याने काही देशात युद्ध पेटण्याची शक्यता राहील। आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे व अनपेक्षित बदल संभवतात। काही देशात अस्थिरता निर्माण होईल। अमेरिका अध्यक्षीय निवडणुकीत विरोधी पक्षाचे पारडे जड राहील। सत्तांतर होऊन ट्रम्प यांना अध्यक्षपदावर संधी मिळू शकते। खेळाडू व पोलीस, मिलिटरीसाठी हा काळ प्रतिकूल राहील। खेळाडूंना दुखापत तसेच पराभवाचा सामना करावा लागेल। पोलीस मिलिटरीवर हल्ले होतील। या काळात भव्य साहित्य संमेलन, संगीत, मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होईल। लेखक, साहित्यिक, कलाकारांना मान सन्मान, गौरव पुरस्कार मिळतील। निवडणुकांमुळे महत्वाच्या परीक्षा पुढे ढकलल्या जातील। विद्यार्थी, परीक्षा, अभ्यासक्रम यांच्याबाबत गोंधळाची स्थिती निर्माण होईल। या काळात शेअर मार्केटमध्ये मोठा घोटाळा संभवतो। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।